विभाग अंतर्गत पाचगणी स्पर्धा जी दरवर्षीप्रमाणे खेळवली जाते तिला मात्र यावर्षी काही व्यत्यय आलं त्या कारणामुळे इथे बेल्लापूर परिसरामध्ये या 40+ मैदानावर जरूर हा खेळ खेळवला जातोय. हे सामने जरूर पाहायला मिळतात. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. 5 षटकांची लढत. सलामीची जोडी वसंत आणि विशाल आरसी जुईनगर या संघाकडून जरूर पाहायला मिळतात. तर सलामीचा गोलंदाज जरूर इथे पाचारण केला जाईल. नरेश हॅलो. धन्यवाद विजय. अतिशय छान मराठीत समालोचन करतायत. नेहरू फ्रेंड्सने आपली सजावट सजवलेली आहे. प्रथम बॉल घेऊन येत आहेत नरेश कन्वर. पहिला बॉल डॉट. दुसराही बॉल अतिशय उत्कृष्टरित्या टाकलेला आहे. चटवून काढलेला आहे चेंडू त्यांनी. प्रथम फलंदाजी करताना वसंत संघाच्या वतीने. ओ आणि हा डिक्लेअर झोनमध्ये आहे. किती डिक्लेअर आहे तिकडे? 2 धावा डिक्लेअर. हा बाहेर गेलेला बॉल द्यायचं कृपा करा त्यांनी. वैयक्तिक पहिलं शतक आणि हा चौथा बॉल. लेफ्ट हँड ड्राईव्ह. ओ आणि हा बाद. अगदी खोलवर टाकलेला चेंडू समजू शकले नाहीत. हॅलो. तर खराब सुरुवात जरूर पाहायला मिळते ती जुईनगर संघाची. पहिला गडी बाद स्वस्तामध्ये जरूर बाद झाला मैदान क्रमांक 2 वर. जरूर आपण हा सामना पाहतोय. नवीन फलंदाज जरूर दाखल झाले युनिट नंबर 3 वर. नितीन आलाय. सुरुवात खराब तर शेवट खराब असं नक्कीच म्हटलं जातं. परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर जरूर इथे प्रयत्न करावे लागतील. हो. नेहरू फ्रेंड्सचे फिरकी गोलंदाज ओपनर 50+ नरेश भाई. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना. वरती सूर्य तळपत आहे आणि खाली नरेश भाई तळपत आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. नरेश भाई कानो. ओ हो.
अतिशय उत्कृष्ट असा झेल झेललेला आहे गणेश यांनी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरवरती धावसंख्या आहे 3 धावा. 1 बाद 3 धावा. नवीन फलंदाज आलेले आहे सुरेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. जितूबाई परदेशी संघाच्या स्वतःचं पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन येत आहे ते. राईट आर्म ओव्हर. पंचक्रोशीत नावाजलेलं नाव म्हणजे जितू परदेशी. आज पाहूया आपल्या संघासाठी लेफ्ट हँड बॅट्समन नितीन. पाहूया आपण डावकर हाताने आपल्या फलंदाजीचा नमुना कसा पेश करतात ते. ओ पहिलाच बॉल अत्यंत नपीतुपी बॉलिंग. गणेश यांनी अडवलेला आहे चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे जितू यांनी. आपल्या फलंदाजीला कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हवं आहे त्यांना पर्टिक्युलर माहीत आहे. दुसरं शतक. पहिला चेंडू 1 धाव. अत्यंत खोलवर मारलेला चेंडू आणि हाताच प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अनिलद्वारे. तब्येतीच्या मानाने अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतात ते. बॉलला इकडे तिकडे जाऊन देणार नाहीत. पुढचा चेंडू डाव्या हाताने मारलेला. ओ 1 धाव रोखू शकले नाहीत. तर मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर असफल झालाय. चांगली गोलंदाजच्या मार्कवर जरूर पाहायला मिळते आपल्याला जितू यांच्या माध्यमातून. आणि पहिलं ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून इथे मात्र सुंदर असा गोलंदाजीचा नजराणा जरूर पाहायला मिळतो जितू यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला धावफलकावर 2 गडी बाद अतिशय खराब अशी अवस्था जरूर पाहायला मिळते. ते आरसी जुईनगर संघ 2 गडी बाद 6. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन जितू परदेशी यांच्याकडनं. आणि तेवढंच विकेटी किपरच्या पाठीमागून यष्टीरक्षक राजू नाकवा यांनी अतिशय उत्कृष्टरित्या स्टंपिंग केलेली आहे. नवीन बॅट्समन प्रशांत. राईट हँड बॅट्समन. जितूबाई परदेशी यांच्या गोलंदाजीचा मारा. आणि निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावसंख्यावरती फलकावरती धावसंख्या लागते ती 6. तीन बाद 6. 3 बाद 6. तर सानपाडा रॉयल्स आणि एस डी फ्रेंड्स नेक्स्ट मॅच असेल मैदान क्रमांक 2 वरून. त्यासाठी आपल्याला टॉससाठी यायचं आहे. सानपाडा रॉयल्स आणि एस डी फ्रेंड्स दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. मैदान क्रमांक 2 वर आपला नेक्स्ट सामना असेल याची नोंद असावी. स्वतःचं पहिलं व संघाच्या वतीने तिसरं शतक घेऊन आहे ते अमित वाडकर. अतिशय नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते फक्त 6. 3 बाद 6. पहिला चेंडू. ओ पहिला चेंडू निर्धाव काढलेला आहे. दुसरा चेंडू. हो कोल यष्टी रक्षक एक धाव रोखू शकलेले नाही आहेत. धावसंख्या होते ते 7. तर तिसरं षटक प्रगतीपथावर जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर नेरुल फ्रेंड संघाकडून गोलंदाज अमित वाडकर. घोषित क्षेत्रात चेंडू गेलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 8. तिसरं शतक प्रगतीपथावरती. आणि हा स्वैर चेंडू वाईड घोषित केलाय पंचांनी. संघाचे कोच प्रशिक्षक सतीश कडू पाठवून गायडन्स करताना. बाईकच्या 1 धावा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 9. तिसरं षटक प्रगतीपथावरती अमित वाडकर यांचा प्रभावी मारा. हो पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू आलेला आहे. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर घोषित. वाईड. संघाची धावसंख्या होते 11 ने. हो निर्धाव चेंडू आणि 3 ओव्हर शतक समाप्त होत आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना केला जात आहे नेहरू फ्रेंड्सद्वारे. चौथं शतक घेऊन आहे ते सुनील अण्णा. संघातील ज्येष्ठ खेळाडू नरेश कानवार आपल्या संघासोबत डिस्कस करताना. सानपाडा रॉयल्स आणि एस डी फ्रेंड्स दोन्ही संघनायक प्लीज टॉससाठी या. मैदान क्रमांक 2 वरती होणाऱ्या पुढील सामन्यासाठी सानपाडा रॉयल आणि एस डी फ्रेंड्स यांनी दोघांनी संघ मालकांनी इथे टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यावे. पहा सुनील अण्णा पहिला चेंडू हा फुल टॉस टाकलेला आहे आणि स्वैर असा क्षेत्ररक्षणाचा नमुना दोघांच्या मध्ये बॉल पडलेला आहे. मला वाटतं काही घाई नाही आहे त्यांना. चौथ्या ओव्हर प्रगतीपथावर. हो
लेफ्ट हँड अँड स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समोर तेवढ्याच प्रकारचं आम्ही त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिसफील्ड झालेला आहे. 2 धावा काढण्यापासून रोखलेलं नाही आहे. नाही 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 2 नाही. हो आत्मघातकी समर्पण म्हणावं लागेल याला. 2 धावा काढून तिसरी धाव काढायच्या प्रयत्नामध्ये एस टीची झालेले आहे ते. हो सुनीलांना जास्त गोट्या खेळलेले नाही आहेत वाटतं. जवळून त्यांनी स्टंप उडवता नाही आला, परंतु अनिल यांनी परत एकदा धाव केल्यानंतर बॉल स्टंप आउट केलेला आहे. नवीन खेळाडू राजेंद्र. हो अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मुळे यांचं नाव पंचकृषीत घेतलं जातं. म्हणजे केव्हाही पण ते थ्रो करतात ते स्टंपवरतीच करतात. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. पुढील चेंडू सुनीलांना ऑफ साईडला अतिशय सुंदररित्या फटकावलेला हा चेंडू. पहिले धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव मॅकने सोडलेला आहे. बॉल जितू आलेले आहेत बॉलवर डायरेक्ट थ्रो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. असं अशा जगाने नाही स्कोर पूर्ण झालेला आहे. 17 धावा. 4थी ओव्हर चालू आहे. पुन्हा एकदा ऑफला सुंदररित्या फटकवलेला चेंडू. जितूने फिल्डिंग केलेली आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. एकच धाव. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण जितू परदेशी यांच्याकडून. 50+ हा प्लेअर आहे, पण 18 वर्षाच्या मुलाला देखील लाजवेल असे एक क्षेत्ररक्षण. आणि अशा प्रकारे सुनीलला ऑफ साईडला त्यांनी आक्रमण ठेवलेलं आहे. कोणताही बॉल त्यांनी पायावर ठेवलेला नाही आहे. आता चेक. डावखुरा फलंदाज झालेला आहे. शेवटचा चेंडू आहे. पुढील चेंडू सुनीलांना अतिशय सुंदररित्या फटकवलेला चेंडू ऑफ साईडला गॅप मध्ये जातोय चेंडू आणि हा आहे षटकार. अतिशय उत्कृष्ट असा स्ट्रोक खेळलेला आहे डावखुऱ्या फलंदाज विनोद याने. आणि अशा प्रकारे टोटल झालेले आहे 21. तरी ते टॉस करणार आहोत मैदान क्रमांक 2 वर. नेक्स्ट मॅच तिसरा सामना असेल सानपाडा रॉयल्स आणि SD फ्रेंड्स. डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण जरूर टॉस करणार आहोत. दोन्ही संघनायकांचं सहर्ष स्वागत आणि दोन्ही संघाला देखील शुभेच्छा असतील. टॉस केला जाईल सानपाडा रॉयल्स आणि SD फ्रेंड्स या 2 संघादरम्यान. टेल्स इज कॉल. हेड आलाय. सानपाडा रॉयल्स टॉस जिंकलाय. मुळे पुढील गोलंदाज मुळे स्वयंघोषित ऑलराऊंडर नेहरू फ्रेंड्सचे. शॉर्ट बॉल होता. सरळ मारलेला आहे फटका. गणेश आलेला आहे बॉलवर. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि डायरेक्ट अतिशय सुंदर असा थ्रो केलेला आहे गणेशांनी. 1 धाव पूर्ण. टोटल 26. 1 बॉल 26 रन. पुढील चेंडू विनोदसाठी आणि बोल्ड उत्कृष्ट असा हा बॉल इन स्विंग झाला. डावखुऱ्या फलंदाजला बॉल कळला नाही. त्यांनी आपला स्लॉक शॉट मारला आणि त्रिफळाचीत झाले. मुळे यांची पहिली विकेट. दुसरा बॉल
रिप्ले तुम्ही पाहू शकता. इनसाइड एज आणि बोल्ड. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज. डावखुरा असल्यामुळे मुळे साहेबांनी लेग स्पिन करून अतिशय उत्कृष्टरित्या एसटी उडवलेल्या आहेत. नेहरू फ्रेंड्सचा नावाजलेला लेफ्टखुरा डावखुरा गोलंदाज असं त्यांचं पंचक्रोशीत नाव आहे. नाही बस. चला वेळ घालू नका वेळ घालू नका. पुढील फलंदाज येत आहेत ते सुनील, राईट हँड बॅट्समन. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. धावसंख्या फलकावर लागलेली आहे ती 26. पुढचा चेंडू सतीश मुळे यांचा. डावखुरा हाताचे गोलंदाज. लॉंग ऑनच्या दिशेला शेखर यांनी बॉल अडवलेला आहे, परंतु गचाळ फिल्डिंग म्हणायला हरकत नाही. एक धावच्या की 2 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. पुढचा चेंडू सतीश मुळे, लेफ्ट हँड फुल टॉस चेंडू आणि हा भिरकावून दिलेला आहे. ओ कॅच सोडलेला आहे शेखर यांनी आणि 2 धावांपासून रोखू शकलेले नाहीये त्यांना. बॅक टू पॅव्हेलियन. बॉल. धावसंख्या होते 33. स्वतःची पहिली व संघातर्फे 5वी ओव्हर घेऊन येतात. लेफ्ट हँड 4-5 धावांचा रनअप आणि हा चेंडू निर्धाव. दाद मागत आहेत पंचांकडे फलंदाज, परंतु निर्धाव धाव. आणि हा यॉर्कर गेन टाकायचा प्रयत्न आणि म्हणल्याप्रमाणे ते ऐकत नाही कोणाचं. पुन्हा एकदा बॉल फेकून मारलेला आहे त्यांनी आणि दुसरा पहिली एक धाव. हो. आउट झाला. व्हेरी गुड. चला पहिल्या इनिंगच्या अखेरीस 30 धावा फलकावर लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी नेहरू फ्रेंड्सला 31 धावांची गरज. बॉल द्या. बॉल इकडे जमा करावे पॅव्हेलियन मध्ये. टॉस हा सानपाडा रॉयल्सने जिंकलेला आहे. त्यांनी त्यांचा निर्णय कळवावा ग्राउंडवरती. ग्राउंड क्रमांक 2 आणि नेहरू फ्रेंड्स समोर आव्हान ठेवलेलं आहे 31 धावांचं. 5 ओव्हर 30 बॉल 6-5 30 बॉल 31 धावा. माफक असं आव्हान ठेवलेलं आहे नेहरू फ्रेंड्स समोर. पाहूया नेहरू फ्रेंड्स हे किती शतकांमध्ये ते पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत ते. नेक्स्ट समालोचन आपले रवी. नेहरू फ्रेंड्स यांना 31 रनांचं टार्गेट दिलेलं आहे. बघूया आता ओपनिंगला कोण उतरते नेहरू फ्रेंड्स टीम कडून. RC जुईनगर 30 बॉल 31 धावा त्यांना कंटेंट करायचे आहेत या मॅच मध्ये. 180 डिग्री ग्राउंड चान्स आहे त्यांनाही जर त्यांनी योग्य अशा प्रकारे गोलंदाजी केली तर. बघूया आपण या मॅचेस थेट प्रक्षेपण पाहू शकता 24 लाईव्ह यूट्यूब या चॅनलवर. RC जुईनगर
SD फ्रेंडकडून ओपनर बॅट्समन उतरत आहेत अमित वाडकर आणि जितू परदेशी 50+ लेजंड प्लेयर्स लेजंड टीम. स्ट्राईकवर येत आहेत जितू परदेशी. नाही मी ह्या साईडला पुढे बसू काय. नेरूळ विरुद्ध जुईनगर असा हा सामना. जुईनगर संघाने पहिले बॅटिंग करून 30 रन केलेले आहेत 5 ओव्हरमध्ये. .31 रनचं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये नेरूळ फ्रेंड्स या संघाला. जुईनगर संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत. रमेश पहिली ओव्हर घेऊन येत आहेत जुईनगर संघाकडून. स्ट्राईकवर आहेत जितू परदेशी. अंपायरला गार्ड मागत असताना जितू परदेशी. अंपायर हॅलो जितू परदेशी अमित वाडकर. हॅलो रमेश पहिली ओव्हर घेऊन येत जुईनगर संघासाठी. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे जुईनगर संघाने. पहिली ओव्हर पॉवर प्ले ओव्हर. फक्त 2च प्लेयर सर्कलच्या बाहेर असतील. आणि जितू परदेशी गॅप शोधण्यामध्ये माहिर असा फलंदाज. पहिली ओव्हर पहिला चेंडू घेऊन येत रमेश जितूसाठी. जुईनगर संघ प्लीज तुमचे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. हॅलो पहिला चेंडू ऑफ साइडला सारा भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द डिलिव्हरी आणि आहे 2D. 2 धावा घोषांकित असा क्षेत्रामध्ये जितू परदेशाने ऑफ साइडला फिरवलेला आहे हा चेंडू. सुंदर असं गोलंदाजी. हॅलो चेक. हॅलो 1 बॉल 2 रन. पुढील चेंडू रमेश यांचा लेग साइडला फिरवण्याचा प्रयत्न होता. लेग बाईजने 1 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला हा. 2 बॉल 3. पुढील चेंडू 3
ऑफ साईडला सरळ भिरकावून दिलेला आहे जितू परदेशी यांनी. सुंदरचं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. 3 बॉल 4. स्लो आणि स्टडी स्टार्ट झालेला आहे नेहरू फ्रेंड्स या संघाचा. रमेश यांचा अतिशय उत्कृष्ट असा मारा ऑफ साईडला ठेवत आहेत चेंडू. ते कोणत्याही बॉलला ते अमित यांनी सरळ भिरकावून दिलेला आहे. गॅपमध्ये जात आहे चेंडू, चौकार. खूप असे सुंदर स्ट्रोक मिड ऑफला. नावाजलेला असा फलंदाज. रमेश यांचा ऑफ साईडला डायरेक्ट चेंडू भेटला आणि त्यांचा फुल टोल वसूल केलेला आहे अमित वाडकर यांनी. पुढील चेंडू रमेश यांचा अमितसाठी. स्लो ओव्हर देऊन टाकलं ऑफ साईडला. अमित यांना कोणताही वेळ दिला नाही. अमित यांना बघून हा चेंडू गोषाती क्षेत्रामध्ये ढकलेला आहे 1 रनासाठी. नऊ धावा 5 बॉल. लेग साईडला फिरवलेला चेंडू अमित वाडकर यांनी. एकच धाव, सुंदर क्षेत्ररक्षण आणि 10 धावा. 1 ओव्हर 10 रमेश यांच्या ओव्हरमधून. आतापर्यंत फक्त एकच चौकार आलेला आहे. स्लो आणि स्टडी स्टार्ट नेहरू फ्रेंड्स यांनी करून घेतलेले आहे. सुरक्षित असा मारा ते करत आहेत. जुनगर संघाला खूप धावा केलेल्या नाही, त्यामुळे त्यांना आता फक्त 21 धावा 24 बॉलमध्ये अडवायचे आहेत. बघूया ते काय करतात. दुसरी ओव्हर घेऊन आहेत विनोद, डावखुराचा गोलंदाज. जुनगर टीमने आता आक्रमण करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचा महत्त्वाचा हा गोलंदाज आहे. त्यांना माहिती आहे की आता जर आपल्याला विकेट भेटले नाही तर पुढे हे आव्हान खूपच सोपं होऊन जाईल नेहरू फ्रेंड्स टीमसाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट विनोद अमित वाडकरसाठी. पुढील चेंडू यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, पण डायरेक्ट चेंडू. अमितने फुल टॉल वसूल केलेला आहे. षटकार. सुंदर असा स्ट्रोक. यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता विनोदचा, पण त्यांचा प्लॅन फसला. डायरेक्ट चेंडू घेतला अमित वाडकर यांनी बॅटवर आणि हा षटकार लेग साईडला. टोटल झालेले आहे 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर विनोद यांच्याकडून. सुंदर असा चेंडू ऑफला यॉर्क टाकलेला हा चेंडू. अमित यांनी ग्लान्स करून 1 धाव घेतलेली आहे. 17 धावा 2 बॉल. पुढील चेंडू अमितसाठी आणि सरळ भिरकावून दिलेला लेग साईडला. पाहूया षटकार जातो आणि हो हा षटकार आहे. खूप असा सुंदर स्ट्रोक स्लॉग मध्ये दिलेला होता विनोदने आणि सरळ भिरकावून दिलेला आहे चेंडू आउट ऑफ द बाउंड्री लाईन 6. आणि अशा प्रकारे हा स्कोर जात आहे 23 रन्स. 3 बॉल झालेले आहेत विनोद यांचे. 2 बॉल 2 6 आणि 1 रनासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा अमित यांनी भिरकावून दिलेला लेग साईडला. कॅच होऊ शकतो का बघूया. आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण गेला आहे लेग साईडला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. हा षटकार जाऊ शकला असता पण त्यांनी अडवलेला आहे चेंडू. फक्त 1 धाव दिलेली आहे. खूप असं सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागेल या फिल्डरला. संघासाठी त्यांनी 5 धावा रोखून ठेवलेल्या आहेत. अजूनही त्यांनी जिद्द सोडलेली नाही की आपण आज मॅच अजूनही जिंकू शकतो. 24 धावा झालेल्या आहेत 4 बॉलमध्ये. सुंदर स्ट्रोक ऑफ साईडला जितू परदेशी यांचा कॅच होऊ शकतो आणि सुंदर झेल. वसंत यांचा सुंदर झेल जज केला. सुंदर
बॉलच्या खाली आले आणि परफेक्ट असा कॅच घेतला त्यांनी. त्यांना माहिती होतं की जितू परदेश हा मोठा फलंदाज आहे नेहरू फ्रेंड्सचा. खूप असं सुंदर क्षेत्ररक्षण. अनिल देवकर पुढील फलंदाज. अनिल देवरकर शेवटचा चेंडू विनोद यांचा अनिलसाठी. सरळ मारलेला स्ट्रेट ऑन द लाईन अँड बाउंड्री. व्हॉट अ गुड शॉट बाय अनिल. आणि अशा प्रकारे स्कोर झालेला आहे 28 रन्स 2 ओव्हर्स. 3 धावा पाहिजेत फक्त आता जिंकण्यासाठी. स्वेर मारा विनोद यांचा. त्यांनी खूप प्रयत्न केला की यॉर्क टाकावा अमित यांना आणि हे करावं, पण जमलं नाही त्यांना. आणि अमित यांनी त्यांचा खूप मोठा समाचार घेतला. त्यानंतर अनिल यांनी सुंदर एक सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. एक त्यांना यशस्वी मिळालं जितू परदेशी यांच्या रूपाने. पुढील गोलंदाज सुनील अमितसाठी. हाफ ट्रॅकर सरळ भिरकावून दिलेला अमित यांनी. हा षटकार होऊ शकतो आणि हा षटकार आणि षटकाराने 2 रन 30 धावा झालेल्या आहेत. एका धावाची आवश्यकता फक्त त्या टीमसाठी. सरळ मारलेला चेंडू अमित यांनी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण एकच धावाची गरज होती. एक धाव कंप्लीट केलेल्याने अशा तरीकेने नेहरू फ्रेंड्सने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन नेहरू फ्रेंड्स आणि जुईनगर टीम आपणास पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय वाखाणण्याजोगी फलंदाजी केलेली आहे आम्ही त्यांनी. वैयक्तिक 23 धावा त्यांनी संघासाठी बनवल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे तो अमित आणि अनिल देवरकर यांनी. 5 ओव्हरमध्ये 31 धावांचं लक्ष असताना केवळ 2 ओव्हर आणि 3 बॉलमध्ये त्यांनी धाव कंप्लीट केलेल्या आहेत. रन रेट अतिशय छान आहे आणि त्यांनी तो असाच बरकरार